नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोमवारी 2 सप्टेंबर रोजी आहे श्रावणी अमावस्या, जिला म्हणतात पिठोरी अमावस्या. याच दिवशी बैलपोळा आहे, याच दिवशी मातृदिन आहे. आणि या दिवशी आपण काय अशा सेवा करायच्यात, या दिवशी अमावस्या आणि श्रावणी सोमवार जो आलेला आहे 5वा, तर त्यामुळे या दिवशी उपवास करायचा आहे का? आपण कोणत्या पूजा करायच्या? त्याचा मुहूर्त काय आहे? आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपण एक 64 योगिनींची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे पितृदोषासाठी काही उपाय करायचे आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळा, पिठोरी अमावस्या, श्रावणी सोमवार आणि श्रावणी अमावस्या याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला आपण विशेष महत्त्वाची मानतो. श्रावण महिन्यात सोमवारी ही तिथी येते. या दिवशी श्रावणी सोमवार आहे 5वा. त्याचप्रमाणे मातृदिन आहे, बैलपोळा आहे, यालाच आपण पिठोरी अमावस्या देखील म्हणतो. सोमवती अमावस्या आलाय, हा योगायोग निर्माण झालाय. त्याच्यामुळे हा जो सोमवार आहे किंवा ही सोमवती अमावस्या आहे, ही विशेष आहे. हिला आपण पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखतो. तर या दिवशी महाराष्ट्रात पोळा सण देखील साजरा केला जातो. पोळा सणाला बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर आपण या दिवशी काय करायचं आहे, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपण अवश्य मीठ टाकायचं आहे. आणि कोणत्या विशेष गोष्टी टाकायच्या याबद्दलचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि अवश्य आपल्या पितॄंसाठी तर्पण करायचं आहे. जर शक्य असेल तर आपण हे तर्पण करायचं आहे. सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे, हे विसरायचं नाही आहे. बघा, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी करतो त्यामागे काही ना काही आपला हेतू असतो की आपल्याला कोणत्या गोष्टी साध्य करायच्यात. तर अमावस्या अशी तिथी आहे की या दिवशी आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या देवांची सेवा करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इच्छित फळ मिळतं. म्हणजे आपल्याला पितॄंची सेवा करायची असेल, मुलांसाठी काही गोष्टी करायच्या असेल, तर आपण अवश्य या अमावस्येला करायच्या आहेत. तर आता आपण पाहूयात की सोमवती अमावस्येचा कधी आहे, त्यांचा कालावधी काय आहे. तर 2 सप्टेंबर रोजी सकाळी 5:21 म्हणजे पहाटे 5:21 ही अमावस्या सुरू होईल आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होणार आहे. म्हणजे 2 सप्टेंबर रोजी आपण ही अमावस्या साजरी करणार आहोत. तर सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा असं याला खूप महत्त्व आहे. आपण या दिवशी आपल्याला जर जवळ काही तलाव असेल, नदी असेल, तर याच्यामध्ये अवश्य स्नान करायचं आहे. आणि जर आपल्याला दान करायचं असेल तर आपण एक ठराविक वेळी हे दान करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 8:38 ते 5:24 आपण ब्रह्ममुहूर्त आहे आणि यावेळी आपण आपले जे स्नानाचा विधी असेल, दान करण्यासाठी हा विधी अतिशय उत्तम आहे. या दिवशी आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो, तर ती सकाळी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी काय काय करू शकतो, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण पवित्र नदी जर आपल्या जवळ असेल, तलाव असेल, तर यांच्यामध्ये स्नान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जे जमेल तसं गरजूंना, गरिबांना आपण दान करायचं आहे. आपण काहीही दान करू शकतो. जी गरिबांना म्हणजे आपल्याकडून मदत होईल, आपण पैसे देऊ शकतो, त्यांना कपडे देऊ शकतो, चप्पल, किंवा त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं ती गोष्ट आपण दान करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या जीवनात आनंद मिळतो. म्हणजे या दिवशी आपण पितरांसाठी देखील सेवा करायची आहे. या दिवशी अवश्य एक दिवा आपण पितरांसाठी दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे. त्याच्यामध्ये आवश्यक काळे तीळ टाकायचे आहे आणि पितरांसाठी आपण हे दान केल्याने देखील आपल्याला खूप चांगले फळ मिळते. पितृदोष आपला नाहीसा होतो आणि पितृंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. जर शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी ही श्रावणी अमावस्या आहे तर आणि सोमवती अमावस्या, त्याच्यामुळे भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा आपण जप करू शकतो. जर आपल्याला जप करणं शक्य नसेल तर आपण यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून ऐकू शकतो. आता हा शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण भगवान शंकरांचे पूजन करायचं आहे. शिवमुठ सातू व्हायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे शक्य असेल ते अभिषेक करायचे, म्हणजे जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताचा अभिषेक,
पाण्याचा अभिषेक, आपण असे वेगवेगळे अभिषेक करू शकतो आणि यामुळे आपली आर्थिक चणचण जाते, आपला पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो. त्याच्यामुळे शिवशंभूंची देखील आपण या दिवशी सेवा करायची आहे. तर या दिवशी आपण दान करतो. या अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दानाला विशेष महत्त्व आहे. मात्र काही ठराविक वेळ आहे की या राहू काळ आहे की यामध्ये आपण हे दान करायचे नाही आहे. राहू काळ आहे 7:34 सुरू होणार आहे. तो 9:09 राहू काळ आहे आणि यानंतर 10:44 ते 12 दुपारी 20 यमगंड काळ देखील आहे. त्यामुळे आपण ज्या ज्योतिषशास्त्रानुसार आपण जे दान करतो तर ते राहू काळ आणि यमगंड काळात ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे या काळामध्ये आपण हे दान करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी या दिवशी करायच्या. तर या दिवशी अवश्य केली जाणारी 64 योगिनीची पूजा केली जाते. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, वंशवृद्धीसाठी ही पूजा आपण अवश्य करतो. तर ही पूजा कशी करायची आहे? श्रावणी अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पंचपक्वान्नांचा नैवेद्य तयार करते. आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांच्या सर्व गोष्टी आयुष्यातल्या सुकर व्हाव्या, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी या दिवशी आई आपल्या मुलांसाठी विशेष व्रत करते. संध्याकाळी कलशाची स्थापना करावी. जर आपल्याला कलशाची स्थापना करणं शक्य नसेल तरी चालेल, तर आपण देवघरासमोर ही 64 योगिनी देवींची पूजा करायची आहे. त्यावर आपण म्हणजे जेव्हा आपण कलश स्थापन करतो त्यावर एक ताट ठेवायचं. त्याच्यामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. अशा रीतीने हे व्रत पूर्ण करून आपलं अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्रप्राप्तीसाठी देखील आपण हे व्रत करतो. आपण एक तांब्याचं किंवा पितळेचं ताट घ्यायचं आहे किंवा आपण आपलं स्वतःचं वापरणारं ताम्हण जरी घेतलं तर याच्यामध्ये तांदूळ पसरवून घ्यायचे आहे. 64 योगिनींचं आवाहन करायचं आहे की म्हणजेच या आपण पिठाच्या मूर्ती तयार करायचं. जर आपल्याला पिठाच्या मूर्ती तयार करणं शक्य नसेल तर आपण जे पिठाचे गोळे असतात तसे 64 गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि देवीच्या स्वरूपात त्यांची पूजा करायची आहे. आपण हे जे पिठाचे गोळे करतो तेव्हा त्याच्यामध्ये अवश्य मीठ नाही टाकायचं, मात्र हळद टाकायची आहे. कारण देवीला हळद ही प्रिय आहे, म्हणून देवीच्या स्वरूपात त्याच्यामध्ये येण्यासाठी आपण ह्या पिठामध्ये हळद टाकायची आहे. या 64 देवींची आपण इथे पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर फुलं वाहायची आहेत. त्याच्यानंतर मनोमन आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची. आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, वंशवृद्धी व्हावी, मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण अवश्य नैवेद्य म्हणजे यांना पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्याला आपण काय करू शकतो? तर नैवेद्याला वालाचं बिरडं करायचं आहे, माठाची भाजी जर आपल्याला शक्य असेल, तांदळाची खीर, जे आपल्याला वडे असतात उडदाचे ते देखील करू शकतो. मात्र आपल्याला यातील काहीच जमलं नाही तरी आपण तांदळाची खीर अवश्य करायची आहे या दिवशी. कारण देवीला तांदळाची खीर अतिशय प्रिय आहे आणि अशा प्रकारे आपण ही साधीसुधी पूजा आपली करायची आहे. 64 देवींचं आव्हान करायचं आहे आणि आपल्या घरातल्या सर्व गोष्टी चांगल्या होत, वंशवृद्धी हो आणि आपल्या सर्व ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याची कामना या 64 देवींकडून करायची आहे. विशेषतः आपल्या मुलांसाठी आपण दीर्घायुष्य, त्यांना सर्व गोष्टींमध्ये ज्या अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आपण कामना करून हे व्रत करायचं आहे. आणि हे व्रत केलं आपण पूर्ण तर अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य आपल्या मुलांना प्राप्त होते. त्यामुळे हे व्रत आपण अवश्य करायचं आहे. त्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि मुलांना गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. मुलांनी देखील देवीचे पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे. ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी जे आपण ताम्हण तयार केलेलं आहे, तांदूळ आहे, त्याच्यामध्ये हे पिठाचे गोळे ठेवलेले आहेत, देवींची पूजा केलेली आहे, ते दुसऱ्या दिवशी अमावस्या समाप्तीपूर्वी उचलायचं आहे. ही पूजा आपण उद्यापन करायचं आहे. हे जे पिठाचे गोळे आहे त्याचा एक गोळा एकत्र करायचा आणि पक्ष्यांना खाऊ घालायचा. जर शक्य नसेल तर आपण याचे विसर्जन करायचे आहे पाण्यामध्ये आणि हे जे तांदूळ आहे ते देखील आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो. तर अशा प्रकारे 64 योगिनींची आपण पूजा करायची आहे. याचप्रमाणे 64 योगिनी यंत्र देखील एक येतं. जिथे देवपूजेचं सामान मिळते तिथं अगदी 10-5 रुपयांमध्ये हे यंत्र मिळतं. ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण या दिवशी लावू शकतो अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे आपल्या सर्व घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं.
तर या 64 योगिनी यंत्राची आपल्या मुख्य दरवाजावर स्थापना कशी करायची आहे त्याविषयीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही ती चेक करू शकता. तर या दिवशी आपण 64 योगिनींची पूजा आपल्या मुलांसाठी करू शकतो. हे यंत्र आपल्या मुख्य दरवाजावरती आपण लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या देवीची पूजा करायची आहे. पिठोरी अमावस्येला पितरांसाठी अवश्य आपण दीपदान करायचं आहे. एक दिवा आपण दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे. याच्यामध्ये आवश्यक काळे तीळ टाकायचे आहे, मात्र पांढरे तीळ अजिबात वापरायचे नाही आहेत, कारण विष्णूचं प्रतीक आहे पांढरे तीळ. त्यामुळे पांढरे तीळ न टाकता काळे तीळच टाकायचे. त्याच्यामुळे पितृ आपल्यावरती खुश होतील. आणि हा दिवा लावताना म्हणायचं आहे की पितृंना मोक्षप्राप्ती हो, जे ते जिथे आहे तिथे सुखी राहो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो, असं म्हणून आपण हे स्तोत्र जे येतं त्याचं पठण करायचं आहे दक्षिणेला तोंड करून, आणि पितृंसाठी प्रार्थना करायची आहे. जे पितृंसाठी दिवा लावणार आहोत तो लावायचा आहे. तर अशा प्रकारे श्रावणी अमावस्या, पिठोरी अमावस्या ज्याला म्हटलं जातं, बैलपोळा आणि श्रावणी सोमवार यांचं आपण पूजा करायची आहे. 64 योगिनींची पूजा आपल्या मुलांसाठी अवश्य करायचं आहे. या दिवशी आपण जरी अमावस्या, पिठोरी अमावस्या असली तरी श्रावणी सोमवारचा अवश्य करायचा आहे. तर आज आपण जी माहिती सांगितली ती नक्की तुम्ही करून पहा आणि तुम्हाला त्याचं निश्चितच चांगले फळ मिळवतं हे सांगून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.